नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पवन खारडे आपलं रेशीम शेती पूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अळ्याची चौथा मोठा उठून 14 किंवा 15 फीडिंग झाल्यानंतर अळी शांपूळ आल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे बदल आणि आपण कसं ओळखायचं की आपली अळी शांपूळवर राहिलेली आहे किंवा एक पाला खाल्ल्यानंतर आपली अळी शांपूळवर येणार आहे. तरी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती होईल. तर आज आपले चौथा मोल्टपासून 14 पालेले झाले आहेत. तरी आज आपण पाहणार आहोत की शॅम्पल जवळ आल्यानंतर अळीमध्ये होणारे बदल. अळीमध्ये होणारे बदल त्यापैकी पहिला बदल आहे की अळीची पाला खाण्याची स्पीड थोडी मंदावते. 2 नंबरचा बदल आहे की अळीची साईज जी आहे तिच्या चालू रनिंग साईजपेक्षा थोडीशी आपल्याला थोडी बारीक दिसताना जाणवल अळी. आणि 3 नंबर म्हणजे अळीची जी लेंडीचा कलर असतो, आपल्याला आधी लेंडीचा कलर काळा असतो, नंतर अळीच्या लेंडीचा कलर थोडा हिरवट जाणवतो आपल्याला. आपण लक्ष ठेवायचं की लेंडीचा कलर हिरवा झाला आहे का. लेंडीचा कलर जर हिरवा झाला तर आपण समजून घ्यायचं की आपलं शॅम्पल 1 किंवा 2 पाले येणार आहे. चौथा बदल म्हणजे अळीची टॉर्चवर अळी घेऊन बघितल्यानंतर अळी मागून पुढे पिवळी होत जात असते. जशी जशी पुढे पिवळी होईल तशी तशी अळी शॅम्पल जवळजवळ येत असते. आणि 5वा लक्षण म्हणजे आपल्या अळ्यामध्ये कुठंतरी 1 किंवा 2 अळी ग्रासरीची सापडणे. म्हणजे त्याला रोगराई म्हणत नाहीत आपण. 1 किंवा एवढ्या समज बॅचमध्ये 1 किंवा 2 अळ्या ग्रासरीचे सापडणे हे सुद्धा एक शॅम्पल येण्याचं लक्षण आहे. जेणेकरून आपल्याला माहीत होईल की आता 2 पाल्यामध्ये आपलं किंवा शॅम्पल येणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक बदल म्हणजे आपण पाला टाकल्यानंतर कुठंतरी एका साईडला दुसरा जर कोस अळीने बनवायला चालू केला तर आपण समजायचं की आता एका पाल्यानंतर आपलं शॅम्पल येणार आहे आणि आपण चंद्रिकाच्या तयारीला लागायचं आहे. तरी हे सर्व बदलवर तुम्ही जर लक्ष ठेवलं तर तुम्हाला कळेल की शॅम्पल आपलं येणार आहे म्हणून. तरी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.